मोहोळ पोलिसांचा आशीर्वाद की हतबलता? नवीन अधिकारी येऊनही अवैध धंदे सुसाट? खाकीचा धाक संपला. मोहोळमध्ये हातभट्टी जुगार आणि मटक्याचा उघडमाथा बाजार. नवा गडी जुना राज्य. मोहोळमध्ये अधिकाऱ्यांच्या बदलीनंतरही अवैध व्यवसायांचा विळखा कायम. सावधान, मोहोळच्या मेन रोडवरच रंगतात जुगाराच्या बैठका. पोलिसांच्या नाकाखाली अवैध धंद्यांचा धुमाकूळ. मोहोळ शहरात गेल्या काही दिवसांपासून अवैध व्यवसायांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे शहरात नवीन पोलीस अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारून काहीच दिवस उलटले असताना बेकायदेशीर धंद्यांना आळा बसेल अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती जैसे थे असून हातभट्टी दारू, जुगार आणि मटक्याचे अड्डे पूर्वीप्रमाणे जोरात सुरू असल्याने सुजाण नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्य रस्त्यावरच अवैध धंद्याचे जाळे, शहरातील मेन रोडसह गजबजलेल्या भागात अवैध व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. रात्री उशिरापर्यंत जुगाराच्या बैठका रंगत असून मटक्याचे आकडेही बिनधास्तपणे लावले जात आहेत. यामुळे परिसरातील शांतता भंग पावत असून तरुण पिढी या व्यसनाच्या आहारी जाण्याची भीती व्यक्त होत आहे. नवीन अधिकाऱ्यांच्या नियुक्तीनंतर अवैध धंद्यांवर जरब बसून गुन्हेगारीला लगाम लागेल असे वाटत असतानाच धंदेवाल्यांचे वाढलेले मनोबल पाहून नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत. पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाची चर्चा शहराच्या मध्यवस्तीत आणि पोलिसांच्या नाकाखाली हे सर्व प्रकार सुरू असल्याने हे सर्व प्रकार नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. काही ठिकाणी पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच हे व्यवसाय फोफावत असल्याची चर्चाही दबक्या आवाजात रंगू लागली आहे. अवैध धंद्याच्या माध्यमातून होणारी आर्थिक उलाढाल आणि त्यातून मिळणारे कथित अभय यामुळेच हे अड्डे बंद होत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. कठोर कारवाईची मागणी. हातभट्टी दारूच्या विक्रीमुळे परिसरातील सामाजिक स्वास्थ्य बिघडत असून घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने केवळ नावापुरती कारवाई न करता हे अवैध अड्डे कायमस्वरूपी उखडून टाकावेत अशी मागणी सुजाण नागरिकांकडून होत आहे. प्रशासकीय प्रतिक्रिया. शहरातील अवैध व्यवसायाबाबत पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई करण्यात येते. कारवाईनंतर हे व्यवसाय काही दिवस बंद होतात आणि त्यानंतर पुन्हा सुरू होतात असे निदर्शनास आले आहे. मात्र यापुढे केवळ तात्पुरती कारवाई न करता हे अवैध व्यवसाय कायमस्वरूपी बंद होतील अशा पद्धतीने कडक पावले उचलले जातील. नितीन आतकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, मोहोळ. आता मोहोळ पोलीस या बेकायदेशीर धंद्यांवर नेमकी कधी आणि कशी सर्जिकल स्ट्राईक करणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.